जनशक्ती न्यूज, जनतेसाठी जनतेसोबत। हे आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग। इतिहासाची समृद्ध परंपरा आणि उज्ज्वल भविष्याची नवी दिशा, प्रगतशील आणि वेगाने विकसित होणारे गाव वळसंग। कुरनूर धरणाच्या सानिध्यात निसर्गरम्य वातावरणात वसलेले वळसंग सोलापूर पासून फक्त 12 ते 15 मिनिटे, अक्कलकोट पासून फक्त 12 ते 15 मिनिटे आणि रेनगर पासून केवळ 7 ते 8 मिनिटे अंतरावर सोलापूर अक्कलकोट महामार्गावरील उड्डाणपूल आणि वेगवान महामार्गाच्या थेट संपर्कात असलेले वळसंग। महामार्गावरून थेट वळसंगला सोलापूर अक्कलकोट गुलबर्गा महामार्ग, मोहोळ मंद्रुप वळसंग रिंग रूट, मुंबई पुणे हैदराबाद महामार्ग आणि सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेस अशा एकापेक्षा जास्त महामार्गाने वेढलेले गाव म्हणजे आपलं वळसंग। सोलापुरातील सर्व एलपीजी पंप सुरू झाले पाहिजे, एलपीजी दर कमी झाले पाहिजे आणि इतर मागण्या घेऊन गुरुवार दिनांक 16 एप्रिल रोजी सोलापूर रिक्षा संघटना कृती समितीच्या वतीनं माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांच्या नेतृत्वाखाली महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं। मात्र या मोर्चाकडे रिक्षा चालकांनी पाठ फिरवल्याचे प्रकर्षाने जाणवले। सोलापुरात 16,000 रिक्षा चालकांची संख्या असताना केवळ 300च्या आसपास रिक्षा चालक मोर्चात सामील झाले। ही बाब नक्कीच रिक्षा चालक संघटनांसाठी चिंताजनक आहे। हक्कांसाठी लढा देत असताना स्वतःच मागे राहायचे का, हा थेट प्रश्न आता शहरातील रिक्षा चालकांसमोर उभा राहिला आहे। एलपीजी पंप सुरू करणे, इंधन दर कमी करणे यासारख्या जिव्हाळ्याच्या मागण्यांसाठी आयोजित महामोर्चा अपेक्षेप्रमाणे गाजला नाही। मात्र या मोर्चाने रिक्षा चालकांमध्ये आत्मपरीक्षणाची ठिणगी नक्कीच पेटवली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून पूनम गेटपर्यंत निघालेल्या या मोर्चात 9 संघटना एकवटल्या होत्या। हजारोंच्या संख्येची अपेक्षा असताना केवळ सुमारे 300 रिक्षा चालक उपस्थित राहिल्याने ही चळवळ संख्येने कमी पडली, पण प्रश्नांचे गांभीर्य मात्र तितकेच तीव्र राहिले। गेल्या अनेक दशकांपासून कामगारांच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरणारे आडम मास्तर आणि शहरातील रिक्षा संघटनांमध्ये मजबूत पकड असलेले रियाज सय्यद यांचं नेतृत्व असूनही कमी प्रतिसाद मिळाल्यानं रिक्षा चालकांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। नेतृत्वावर विश्वास असूनही प्रत्यक्ष लढाईत सहभाग का कमी पडतोय याचा गंभीर विचार करण्याची वेळ आहे। मोर्चात सहभागी झालेल्या रिक्षा चालकांना संबोधित करत असताना आडम मास्तर, रियाज सय्यद, प्रदीप शिंगे आणि इतर पुढाऱ्यांनी एकजुटीचे महत्त्व ठामपणे मांडले। प्रश्न आपले आहेत, लढाई सुद्धा आपलीच असली पाहिजे, असा स्पष्ट संदेश त्यांनी दिला। रियाज सय्यद यांनी प्रचारासाठी केलेल्या प्रयत्नानंतरही अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याची खंत व्यक्त केली। मात्र संघर्ष थांबणार नाही, तो अधिक तीव्र होईल असा विश्वासही व्यक्त केला। रखरखत्या उन्हातही नेतृत्वाची जिद्द कायम असल्याची चित्र यावेळी पाहायला मिळाली। प्रत्येक रिक्षा स्टॉपवर जाऊन 8 दिवस प्रचार करूनही अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याची खंत रियाज सय्यद यांनी व्यक्त केली। तरीही पालकमंत्री आणि शासन प्रशासनाशी 2 हात करण्याची जिद्द त्यांनी दाखवली। तर गेल्या 60 वर्षांपासून कामगारांच्या प्रश्नांसाठी अहोरात्र झटणारे आडम मास्तर यांनी यावेळीही तितक्याच पोटतिडकीने रिक्षा चालकांच्या बाजूने आवाज उठवला। प्रसंगी सोलापूर बंद करू, रक्त सांडू, पण रिक्षा चालकांना न्याय मिळवून देऊ असा इशारा देऊन त्यांनी आपल्या लढाऊ वृत्तीचे दर्शन घडवले। ज्या नेत्याने राज्य आणि केंद्र सरकारला अनेकदा धारेवर धरले, कामगारांना न्याय मिळवून दिला आणि प्रसंगी कारागृहातही गेले, त्यांच्यावर आज रिक्षा चालक वर्गाने अधिक विश्वास ठेवण्याची गरज आहे। हा महामोर्चा संख्येने कमी पडला असला तरी त्याने एक महत्त्वाचा संदेश दिला आहे। हक्कांची लढाई केवळ नेत्यांची नसते, ती प्रत्येक रिक्षा चालकांची सामूहिक जबाबदारी असते। आजचा कमी प्रतिसाद हा अपयश नसून रिक्षा चालकांना जागे करण्याचा इशारा आहे। जर रिक्षा चालकांनी एकजूट, जागरूकता आणि विश्वास यांची कास धरली तरच उद्याच्या लढ्यात यश निश्चित आहे। पालकमंत्री साहेब, लवकरात आमचं शिष्टमंडळ जाईल, कलेक्टरला विनंती करू, जर नाही ऐकला रिक्षावाल्याला वाऱ्यावर सोडला त्याला सगळ्या कुटुंबाला तुम्ही संकटात लोटाल, त्यांच्या कच्च्या बच्चांवर तुम्ही संकटात लोटाल। न्याय राखा, सोलापूर बंद असेल, एकही खासदार रस्त्यावर आला तर माझी शपथ आहे तुम्हाला, आम्ही रक्त सांगू त्याला रस्त्यावर फिरणार नाही।
माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहब बोले 50 करोड़ देंगे कल्याणकारी मंडल में, लेगा कितने 200 करोड़। ये कैसा कल्याणकारी मंडल? ये कल्याणकारी मंडल नहीं, ये फसवणूक मंडल है। मांगने अगर तुम भी 6 महीने से गए हो कल्याण करना रहेगा तो हमको 1 रुपए भी कल्याणकारी मंडल के सभासद बना दो, हम सभासद बनने तैयार हो। पूरे 25 लाख चालक सभासद बनने तैयार है। माननीय माजी आमदार धवड़िया नेता चालकों का कहवाई, इन्होंने उस वक्त मुख्यमंत्री साहब को बोले थे ये 800 में कैसा कल्याण होगा। तब उन्होंने आश्वासन दिए थे कि इसका रेट कम करेंगे। आज 3 साल हुआ मात्र, अभी तक 800 के हिसाब से ले रहे तुम, कैसा कल्याणकारी मंडल की सभासद होगी। अगर तुम देखिए हिसाब भी डालेंगे, ये गवर्नमेंट जो बैठी है ना, इनका नियोजन नहीं है कुछ भी, इनको सिर्फ योजना घोषित करने का और लोगों की वाहवा लेने का, लेकिन वो योजना कैसा चलाने का ये उनको मालूम नहीं है। तुमको मालूम है ये 25 लाख लोग आरसीसी दिए भी, 200 करोड़ है, 50 करोड़ उसके, 250 करोड़ रुपए जमा है, ठीक है जमा है। हम कुछ नहीं बनते, वार्षिक एक कन्वेंस, अगर एक कन्वेंस भी अगर देना पड़ेगा कल्याणकारी मंडल में तो 250 करोड़ यहाँ खत्म होते, फिर कल्याण कैसा करना? ये कल्याण हो नहीं सकता। इसको कल्याणकारी मंडल चलाने के लिए आगे मास्टर साहब बताएंगे हिसाब। ये हिसाब बहुत बड़ा है, ये इनको मालूम नहीं है, ये सिर्फ घोषणा करने का, वाहवाही देने का और लोगों को फंसाने का। वळसंग हे आता महाराष्ट्राच्या नकाशावर नव्या विकासाचे केंद्र बनले आहे। वळसंगमध्ये आहेत प्रसिद्ध मंदिरे, सोलार हब, टोलनाका, जवळच आहे कुरनूर धरणाचे ताजे पाणी आणि निसर्ग सौंदर्य आणि विविध ठिकाणी आकर्षक हॉटेल्स व ढाबे सुद्धा। प्रवासात थकलेल्या प्रवाशांसाठी स्वादिष्ट जेवण, आराम, ताजेतवाने आणि प्रदूषण मुक्त वातावरण। वळसंग हे केवळ गाव नाही, एक उत्कृष्ट थांबा आहे, एक संधी आहे, एक भविष्य आहे। वळसंग ऐतिहासिक वारसा, आधुनिक कनेक्टिव्हिटी आणि उद्याच्या विकासाची हमी। सोलापूर जिल्ह्याचा अभिमान आणि महाराष्ट्राचा गौरव। वळसंग।